हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ आहे ब्राईड हेअरस्टाईल. तर नक्की बघा, पूर्ण खूप छान झाला आहे व्हिडिओ. आणि नवीन कोणी असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका डेली हेअरचे ब्लॉग बघण्यासाठी, तुम्हाला जर आवडत असेल तर. आणि लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर. आता मी सर्वात आधी गुंता काढून घेते. खूप गुंता झालेली आहे केसांमध्ये, तर हळूवारपणे मी पूर्ण केसांची गुंता काढून घेते आणि मग वेणी घालणार आहे. हेअर कटिंगसाठी एक म्हणजे कमेंट येत आहे मला. तर मी आताच काही दिवसापूर्वी मी कटिंग केली होती केसांची, तर करू नाही शकत. अजून 2 महिन्याने करणार आहे मी हेअर कटिंग. तर खूप थिन झाले आहेत माझे केस, त्यामुळं मी जास्त नाही कापणार. तर फ्रंट बँक कापणार आहे मी, फ्रंट हेअर. तर उद्याच्याला तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. सारखे केस कापून कापून पण कमी होतात, म्हणून मी जास्त नाही कापत आता. आधी खूप कापले होते केस, तर आता चांगले वाढीस लागले आहे केस, एकसारखे पण झाले स्ट्रेट. आधी मी लेअर कट केली होती तेव्हा खूप कमी झाले होते केस. मी घरीच केली होती लेअर कट, खूप छान दिसत होते बॅक साईडने केस, तर खूप भारी. तर आता स्ट्रेट कट करून करून स्ट्रेट झालेत केस, खालीवर नाही अजिबात. तर खूप छान दिसतात स्ट्रेट कट पण. आणि लेअर कट पण खूपच भारी दिसत होती. लॉंग लेअर कट केली होती मी, खूप घरच्या घरीच केली होती. म्हणजे मीच माझ्या हाताने माझे केस कापते, मी पार्लरला जात नाही अजिबात. तर माझ्या हाताला पण वाळ आहे, एखाद्याच्या हाताला वाळ असते, त्याच्या हातून केस कापले की लांब होतात, वाढतात चांगले केस. तर माझ्या हाताला वाळ आहे. मी गावाला गेले की सर्वजण येत असतात माझ्याजवळ केस कापण्यासाठी, तर खूप भारी वाटतं तेव्हा. आणि माझं पार्लर पण झालं आहे, मी सर्व कटिंग येतात मला. तर इथे बघा, एवढी गुंता काढून सुद्धा पण 3 भाग होत नाही. खूप गुंता होते माझ्या केसांमध्ये. मोकळे तर अजिबात मी सोडत नाही, की मोकळे सोडले म्हणजे मला पूर्णच कट करावं लागते, एवढी गुंता होते केसांमध्ये. तर मी आता 3 भाग करून घेत आहे वेणी घालण्यासाठी. तर आता फायनली वेणी घालत आहे. तर वेणी घालून झाली आहे बघा. आता किती छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता. तर थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद. भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला तर मग बाय.